गणपती बाप्पा म्हणजे नव्या कार्याची सुरुवात. आपण तसं गणपती जेव्हा येतो तो काहीतरी नवीन घेऊन येत असतो. श्री गणेश आपण कदाचित त्यामुळेच म्हणतो एखाद्या कार्याची सुरुवात करायची असेल तर. असाच श्री गणेश या तिघांच्या आयुष्यात वेगळ्या अर्थाने होतो आहे, त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. आणि खूप स्वागत टीम नशीबवान. आणि खूप छान वाटतं तुमच्याशी बोलताना, तेही बाप्पाच्या साक्षीनं आपण संवाद साधतो आणि एक नवीन सुरुवात तुम्ही करत आहात. सो नेहा, तुझी पहिली मालिका, तुझी ही पहिली मालिका, म्हणजे इतकं काम तुझं आम्ही आजवर पाहिलं आहे वेगवेगळ्या पद्धतीचं, आणि तू पहिल्यांदा खलनायिका म्हणून आमच्या समोर येतेस. सो तिघंही एक नवीन पर्वाची सुरुवात करत आहात. नेहा, तुझ्याकडून पहिल्यांदा ऐकायला आवडेल की हा प्रवास मुक्ताईच्या यशानंतर एक मालिका घेऊन आमच्या समोर येतेस, काय सांगशील? खूप कमाल वाटतं आहे की बाप्पाच्या आशीर्वादाने आता हा एक नवीन प्रवास सुरू झाला आहे. आणि खरंच नावाप्रमाणे मी नशीबवान आहे असं मला वाटतं की मुक्ताईच्या यशानंतर आता हे सगळं इतकं असं पटकन झालं. म्हणजे एक आपण असं जनरल आपलं काहीतरी सुरू असतं ओव्हरऑल, आणि त्या ह्याच्यात असं काहीतरी पटकन असा एक टर्निंग पॉईंट येतो की रँडम गोष्टी अशा घडतात. तर तसंच हे खूप रँडम घडलं आणि तिकडनं मग एक जर्नी आता सुरू होती आहे असं मला वाटते, जी कदाचित खूप अशी एक वाव अशी आहे असं मला आत्ता वाटतं आहे. आणि खूप मजा येणार आहे ओव्हरऑल. अशा मी लेट्स होप फॉर द पॉझिटिव्ह वाईब्स ओनली. बाप्पा पाठीशी आहे, आत्ताही आहे, तर नक्कीच यश मिळेल, भरभरून देईलच. पण आधीना जसं मी सांगितलं की आजवर तुझं आम्ही इतकं काम पाहिलं आहे, तुला नॅशनल आपण पाणीसाठी पाहिलं, माडींचं इतका ॲप्रिशिएट केला गेला सिनेमा. इतकं सगळं केल्यानंतर टी व्ही मला वाटते बाकी होता तुझ्या आयुष्यातला. निर्माता म्हणून आम्ही तुला पाहिलं आहे, यशस्वी मालिका तुम्ही दिलेल्या आहात, आणि आता अभिनेता म्हणून एका मालिकेमध्ये प्रवाहावरून समोर येणं तुझ्यासाठी अनुभव कसा आहे या टप्प्यावर अशी सुरुवात करताना? मला खूप आनंद होतो आहे आणि मी खरंच स्वतःला नशीबवान समजतो आहे की एक मालिकेत पदार्पण स्टार प्रवाहाबरोबर होतं आहे. कारण आमचं खूप जुनं नातं आहे. स्टार प्रवाहाबरोबर आमची पहिली मालिका निर्माता म्हणून स्टार प्रवाहावर होती, मन उधाण वाऱ्याचे, 15 वर्षांपूर्वी. आणि तेव्हापासून जो प्रवास सुरू झाला आमचा निर्माता म्हणून, मालिकेचे निर्माता म्हणून, तो सातत्याने सुरू होता. आणि स्टारवरती आम्ही अनेक मालिका प्रोड्यूस केल्या. आणि मला खूप बरं वाटतं आहे की माझी पहिली मालिका नट म्हणून ही स्टार प्रवाहावरती मी करतो आणि नशीबवाने तेही इतक्या सुंदर सेटमध्ये. आणि खरं तर हे डिसिजन लास्ट मिनिट झालं आमचं. हो, म्हणजे अर्थात गेली 2 वर्ष माझं चालू होतं, मला मालिका करायची होती. कारण कसं असतं ना, आपला मराठीतला सगळ्यात महत्त्वाचा प्रेक्षक तो म्हणजे घरातली हाऊसवाईफ. आणि चित्रपटगृहासाठी सुद्धा, आपले मराठी चित्रपटांसाठी सुद्धा घरातली स्त्री आहे ती ठरवते कुटुंबाला घेऊन कुठल्या चित्रपटाला जायचं. तर तिच्या लिव्हिंग रूममध्ये पोचणं आणि तिच्याशी डायरेक्ट संवाद साधणं, तिच्याशी एक कनेक्ट बनवणं, त्या कुटुंबाशी कनेक्ट बनवणं, हे खूप गरजेचं असतं प्रत्येक कलाकाराला, नटाला. आणि तो कनेक्ट मला साधायचा होता मालिकेच्या माध्यमातून. ते फक्त राहिलं होतं माझं. आणि मला खूप बरं वाटतं आणि खूप आनंद होतो आहे की ती संधी मला आत्ता लाभली आहे आणि ह्या सेटअपमध्ये ह्या टीमसोबत लाभली आहे. सोनाली, तूही खरं तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहेस आणि तुला आजवर आम्ही त्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहत आलो आहे. सो आता खलनायिका म्हणून आणि टी व्हीवरच्या खलनायिकांना लोक ज्या पद्धतीनं प्रेमाचा वर्षाव करतात तो तुझ्या वाट्याला आता येणार आहे. प्रेमाचा वर्षाव करतात, फक्त ते एक वेगळ्या प्रकारचं प्रेम असतं. आणि मी जसं नेहमी म्हणत आले की मला काहीतरी वेगळं वेगळं करत राहायला आवडतं. आता एक निर्मातीची भूमिका करून आली आणि मला टेलिव्हिजनवर कधीपासून काम करायचं होतं, पण ते कशा प्रकारे, कोणतं, हे सगळे विचार चालू होते. आणि जेव्हा ही गोष्ट पुढे आली आणि हा एक कॅरेक्टर आलं, तेव्हा मला खरंच असं वाटलं की हे खूप चॅलेंजिंग आहे. कारण मी आत्तापर्यंत एका फिल्ममध्ये सोडल्याशिवाय मी कधीच खलनायिका केली नव्हती. 7 रोशन विला नावाचा पिक्चर होता, त्याच्यात मी होते, पण टेलिव्हिजनवर किंवा अदरवाईज ओनली नायिका असंच केलेलं होतं. तर ते एक चॅलेंज होतं आणि आय थॉट की का नाही, करून बघूया आपण. सगळं काही आपल्याकडनं घडलं पाहिजे, आपल्याला करता आलं पाहिजे. ते कम्फर्ट झोन तोडून बाहेर येऊया. थोडं मेहनत लागेल, थोडी एक एक्स्ट्रा एफर्ट लागतील,
पण होऊन जाईल. आणि जेव्हा एकदा आपण उडी टाकतो पाण्यामध्ये तेव्हा आपोआप पोहायला येतं आपल्याला जीव वाचवायचा असेल तर. सो मी खूप एक्सायटेड आहे ह्या रोलसाठी, कारण खूपच वेगळ्या पद्धतीचं नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे जे कम्प्लिटली माझ्या ऑपोजिट आहे. पण मजा येणार आहे ते अंडरलाईन, कम्प्लिटली माझ्या ऑपोजिट आहे. पण सगळं म्हणतात ना की खरंच आम्ही नशीबवान आहोत. एक छान सगळा योग जुळून आला माझ्यासाठी या सिरियलच्या निमित्ताने. ह्याच्या आधी काही गोष्टी घडत होत्या पण त्या झाल्या नाही, आणि तेव्हा असं मला वाटलं की का नाही होत आहे. पण आपण म्हणतो ना की देवावर सोडावं सगळं, तसं बाप्पावर सगळं सोडलेलं होतं आणि बाप्पाने करेक्ट हा सगळा योग जुळून आला की एका स्टार प्रवाहावरती, जिथे मी एक 10 वर्षापूर्वी नायिका म्हणून सिरियल केलेली होती, त्याच चॅनलवरती नंबर 1 चॅनलवरती सिरियल मिळणं, त्यानंतर कोठारे विजन महेश कोठारे यांच्या प्रोडक्शनमध्ये, जे आपल्याला माहिती आहे पहिल्यापासूनच सक्सेसफुल सिरियल्स देत आलेलं आहे. अर्थात आदिनाथ नंतर आला, मला माहिती नव्हतं आधी आदिनाथ आहे सिरियलमध्ये, ही लीड करणार आहे. पण ते कळल्यावर तर मला आणखीनच आनंद झाला, कारण आमचं वेगळं एक इक्वेशन आहे, एक वेगळी सो ते आहे. अजय मयेकर एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. सो माझं असं झालं ह्यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट काय झाली असती. खरं तर हा श्री गणेश होतोय, बाप्पाचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पाबद्दल, त्या उत्सवाबद्दल पण बोलायलाच हवं, कारण असंख्य आठवणी घेऊन आपण तो सेलिब्रेट करत असतो. आणि मुळात हा उत्सवच असं आहे की जिथून कलाकार घडतात, अनेक स्पर्धा होत असतात, खूप साऱ्या गोष्टी ह्या 8 दिवसांमध्ये, ह्या 10 दिवसांमध्ये घडत असतात. सो तुमचे काय आठवणी आहेत, काय अनुभव आहेत सोनाली? मला ना लहानपणी आमच्याकडे कधीच गणपती बसले नाहीत, पण आमच्या शेजारी किंवा मी डोंबिवलीत राहते तर म्हणजे राहत होते, आता लग्न होऊन इकडे आले. पण डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणपती उत्सव साजरा केला जायचा. आणि आमचं गणपती मंदिर आहे फडके रोडवरती, तिथे दरवर्षी कार्यक्रम असायचे, रोज कार्यक्रम असतात कल्चरल. तिथे महाराष्ट्राची लोकधारा किंवा असे वेगवेगळे गायक जे होते ते सगळे यायचे, कार्यक्रम करायचे. आणि आम्ही लिटरली जाऊन वाट बघायचो की कधी आता ते कार्यक्रम सुरू होत आहेत, बाप्पा येत आहेत, आरत्या होत आहेत. आणि सगळी मुलं मंडळी सगळी जाऊन बसायचो. आणि जोपर्यंत कार्यक्रम 10चा असेल तर आम्ही 8 वाजता जाऊन बसायचो, का तर जागा नाही मिळायची. आणि त्यावेळेस मला आठवतं की माझ्याकडे एक छोटी डायरी होती, आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सगळी मुलं लाईक आमची गर्दी इतकी व्हायची मागे जाऊन त्यांचे ऑटोग्राफ घ्यायला. सो ती एक आठवण आहे की बाप्पाच्या निमित्ताने, अरे नाही यार माझी ती कुठे गेली माहीत नाही, पण आय रिअली मिस इट. कारण त्याच्यावरती सगळे म्हणजे अजित कडकडे पासून आज ती स्वतःच्या हाताने साईन केलेलं, ऑटोग्राफ केलेलं किंवा काही लिहिलेलं असतं, आपलं नाव असतं. सो ती गोष्ट फोटोजमध्ये, सेल्फीजमध्ये नाही आहेत, बरोबर. सो ती एक आठवण आहे की कशा प्रकारे आम्ही तो एन्जॉय करायचो, सण आरत्या व्हायच्या आणि हे असे सार्वजनिक कार्यक्रम व्हायचे. आणि कदाचित त्यासारख्या कार्यक्रमांमध्येच आम्हालाही कलाकार म्हणून लहान मुलांना त्यावेळी वाव मिळायचा आपली कला प्रदर्शित करण्याचा. आणि तिथून आय थिंक कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना आपोआप सुरुवात झाली ॲज अ कलाकार म्हणून. सो त्या आठवणी नक्कीच, डोंबिवलीच्या आठवणी स्पेशल आहेत. दादरच्या आठवणी माझ्या. आम्ही आधी कीर्ती कॉलेजजवळ राहायचो, पश्चिम अपार्टमेंट्समध्ये, कॅडल रोडवर. तर तिथे आम्ही सार्वजनिक गणपती आणायचो आपल्या सोसायटीसाठी. आणि मला तो पण 1.5 दिवसाचा असायचा, आणि तिची मिरवणूक असायची त्या काळातली, 90sमधली. आम्ही 25 वर्ष तो गणपती साजरा केला, गणेशोत्सव साजरा केला तिथे. पण त्या काळातली मजा वेगळी होती मला असं वाटतं 90sमध्ये, कारण तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि DJs पण इतकं नॉईज पोल्युशन नव्हतं. आणि खरं तर आमची बिल्डिंग समुद्रकिनारीच होती, पण आम्ही थोडासा वळसा घेऊन केटरिंग कॉलेजवरून आम्ही तिकडून सिल्वर बीच अपार्टमेंट्सवरून आम्ही जायचो आणि विसर्जन पलीकडे करायचो. आणि तेव्हा बिल्डिंगमधल्या सगळ्या मित्रांच्या गाड्या, मी अर्थात लहान होतो पण माझे सगळे मोठे मित्र जे होते आणि त्यांच्या गाड्या घेऊन आम्ही आमचा एक गाड्यांचा ताफा असायचा. आणि एक छोटीशी अशी हातगाडी असायची, त्याच्यावरती स्पीकर आणि कीबोर्ड, तो एक इलेक्ट्रॉनिक सिंथवरती तो DJ त्यांचा तो म्युझिक वाजवायचा. आणि एक छोटासा स्पीकर असायचा, आणि पुढच्या हातगाडीवरती मूर्ती असायची. आणि एवढासा एक छोटासा क्यूट सेटअप असायचा. पण अख्खा बिल्डिंगची सगळी माणसं तिथे असायची. आणि गाजावाजा करत आम्ही जाऊन विसर्जन करायचो. तर मला वाटतं की ती जी खासियत होती आणि तो जो गोडवा होता ना, तो मी खूप मिस करतो. आणि ते दिवस खूप आठवतात मला.
माझी फारच क्यूट आठवण आहे ती म्हणजे लहानपणी ना माझं मोठं कुटुंब आहे पुण्याला. तर सगळे जेव्हा गणपती पुण्यातले गणपती अर्थात विषयच एंड इथे तर जेव्हा घरी गणपती आमचा बाप्पा आमचा 1.5 दिवसाचा असतो. तर जेव्हा बाप्पा यायचा ना तर तेव्हा माझा मोठा भाऊ त्याला सगळ्या आरत्या अस्खलित पाठ आहेत त्याला सगळ्या आरत्या. तर ना तो इतका सुंदर आरत्या म्हणायचा सगळ्या आणि मला ना असायचं की अरे केवढा भारी बोलतो आणि मला काहीच जमत नाही. मी खूप लहान होते तेव्हा 3-4 वर्षांची असेल. तर तेव्हापासून ना मी पुस्तक घेऊन बसायचे म्हणजे गणपती येण्याच्या एक 4-5 दिवस आधी ना ते पुस्तक घ्यायचं आणि ते सगळ्या ना पाठ करायचं. मग आरती असेल, मंत्रपुष्पांजली, अथर्व शीर्ष हे सगळं पाठ करायला मी माझीच बसायचे की जणू काही एवढा अभ्यास करते. म्हणजे मी एवढा अभ्यासही केला नाही तेवढा मी आरती पाठ करायचे. आणि मग 1 वर्ष असं झालं की मला सगळ्या आरती अशा जमायला लागल्या. म्हणजे आधी असं बघून म्हणायचो, मग नंतर अचानक असं न बघता जमायला लागलं. तर ती माझी फार क्यूट आठवण आहे की हो मला आता आरती जमली म्हणायची किंवा मंत्रपुष्पांजली असेल तर आता मला जमतो हां, अशी ती एक आठवण आहे. आणि नंतर विसर्जन अर्थात म्हणजे पुण्यातला गणेशोत्सवच इतका वेगळा आहे आणि यावर्षी मी खूप मिस करते कारण मी मुंबईत आहे. पण मला म्हणजे यावेळी मुंबईतला एक्सप्लोअर करायला मिळणार आहे. पण म्हणजे मुंबईत काय वेगळं आता होतं हे मला एक्झॅक्टली सो हे आता आनंद आहेच आहे. पण शेवटी होमटाऊन असतं आपलं आणि पुन्हा तिथे विषयच एंड होतो त्यामुळे ते मी खूप मिस करते. पण मग त्या विसर्जनाचा खूप क्यूट आठवणी असतात की मग सोसायटीची मंडळं असतात, मग तिथे नाटक करणं असेल, मग तिथे छोटे आम्ही एक्सपेरिमेंट करायचो. तर दुसरी अजून एक क्यूट आठवण अशी की लहानपणी त्या स्पर्धा छोट्या असायच्या ना. तर मी घरात होते आणि मी फार लहानपणीशी खाली खेळायला वगैरे फारशी जायचे नाही. तर एक दिवस असंच झालं की असं काहीतरी एक स्पर्धा सुरू होती, काहीतरी कविता म्हणायची काहीतरी होती आणि अचानक माझी आई आणि माझी मावशी अशा घरात रँडम बोलत बसल्या होते की हिनी पण गेलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे वगैरे. आणि मी घरात नव्हतेच तेव्हा. तर अचानक माईकवरनं आवाज आला आणि मी एखादी कविताच काहीतरी म्हणत होते आणि त्यात मला बक्षीसही मिळालं. सो असं खूप रँडम गेले, कविता म्हटली, बक्षीस मिळालं आणि घरी पण आले आणि अशी नाचत म्हटली की हे मिळालं बक्षीस. तर ह्या पण खूप छोट्या आठवणीत की अशा स्पर्धा व्हायच्या. मग त्या लिंबू चमचा स्पर्धा असते किंवा संगीत खुर्ची असते तर तिकडे मग पार्टिसिपेट व्हा, तिकडे मजा करा. आणि मग विसर्जनाच्या दिवशी मग साऊंड वगैरे असायचे किंवा ढोलपथक यायचं कुठलं तरी, तर मग तिकडे जा, नाचा आणि मग रात्रभर बाहेर फिरा, देखावे सगळे बघा पुण्यातले. हत्ती गणपतीचा असेल, हत्ती गणपतीचा मला खूप आवडतो पर्सनली. अजूनही मी अशी लहान मुलासारखी जाऊन अशी वाव अशी करून बघते तो देखावा. तर ह्या सगळ्या खूप अशा पुण्यातल्या माझ्या सगळ्या अशा क्यूट आठवणी आहेत खूप. आज नंतर 20 वर्षांनी जेव्हा तुम्हाला कोणीतरी हा प्रश्न विचारेल की आठवणी काय, तर तेव्हा तुम्ही सांगाल की आम्ही नशीबवान सिरियल स्टार्ट केली होती आणि त्यात आम्हाला खूप सारं प्रेम मिळाले किंवा तेव्हाच्या खूप आठवणी आहेत कारण गणपतीत आम्ही सुरू केला होता. एवढं यश तुम्हाला या मालिकेला मिळावं आणि तुम्ही आज आलात आणि आमच्या बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत आणि तुमच्या मालिकेबद्दलही आम्हाला सांगितलं, लोकांनाही सांगितलं, त्याबद्दल खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.